दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथे सर्वे नंबर 326 वर अतिक्रमण असून या अतिक्रमणाबाबत प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्याने आज दिंडोरी येथे आमदार देवी आणि फरांदे यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू रक्षक संघटना व पालखेड येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले आहे। यावेळी आमदार देवी आणि फरांदे यांनी दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना चांगले धारेवर धरले व प्रश्नांचा भडीमार करून गट विकास अधिकाऱ्यांना घाम फोडला। अतिक्रमण केव्हा काढणार असे लेखी देत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन व रास्ता रोको असं सुरू राहणार असल्याचा पवित्रा आमदार फरांदे व विश्व हिंदू रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता। या आंदोलनाने दिंडोरी नाशिक महामार्गावर 3 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सांगितले की मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे, त्या अनुषंगाने चौकशी होईल आणि हा प्रश्न मार्गी लागेल असं सांगितलं आहे। दिंडोरी तालुक्यामध्ये मौजे पालखेड येथे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वे नंबर 326 वरती अतिक्रमण होतं। त्याच्यावरती गट विकास अधिकारी प्रांत या सर्वांनी त्याच्यामध्ये सकृत दर्शनी आणि याच्यावरती अतिक्रमण झालेलं असं म्हणण्यात आलेलं होतं, परंतु सरकारचा निधी घेऊन 387 ही कब्रस्तानसाठी देण्यात आलेली होती। त्या ठिकाणी खरं कब्रस्तान बांधायला पाहिजे होतं, परंतु 387 वरती कब्रस्तान न बांधता सर्वे नंबर 326 वरती 20 लाख रुपये शासनाचे खर्च करून त्याच्यावरती कब्रस्तान बांधण्याचं काम करण्यात आलं। सवाल उठतोय की जर चुकीच्या सर्वे नंबरवरती काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय करतात, पंचायत समितीचे अधिकारी काय करतात, गट विकास अधिकारी काय करतात, आणि त्यामुळे या ठिकाणी पालखेड मधल्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडे आणि या गट विकास अधिकाऱ्यांकडे 2 वर्षांपासून पाठपुरावा केला, पण त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्यांनी सहकार्य केलं नाही। आणि आज त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आज या दिंडोरी तालुक्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं। मुजोर अधिकारी जे आहेत त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने सहकार्य करायला तयार नव्हते। जवळपास हे आंदोलन अर्धा पाऊण तास चाललं। शेवटी मला जिल्हा परिषदेच्या सीओची बोलायला लागलं आणि जिल्हा परिषदेच्या सीओनी सांगितलं की आम्ही तातडीने या अधिकाऱ्यांना बाजूला सारून पेठच्या गट विकास अधिकाऱ्यांकडून तातडीने आज चौकशी करून आम्ही तातडीने सकारात्मक त्याच्यावरती कारवाई करू आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे आंदोलन जे आहे आता स्थगित केलेलं आहे। आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती देखील मी झडपीच्या सीओची बोलले आणि त्यांनी सांगितलं, आश्वस्त केलेलं आहे की याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत, ज्यांनी हे समोर दिसत असताना त्याच्यावरती काम केलेलं नाहीये, कारवाई केली नाहीये, अशा सर्व अधिकाऱ्यांवरती सिव्हिल ऍक्टच्या अनुसार त्याच्यावरती कारवाई करण्यात। पालखेड बंधारा इथे अतिक्रमणाबाबतीत जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जी आज चर्चा झाली त्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तात्काळ लवकरात लवकर चौकशी होईल आणि हा प्रश्न मार्गी लागेल। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक।